हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? झालं आता कामं वगैरे. आज आमच्या इथे पाणी लवकरच गेलं, त्यामुळं काही कामं झाली पटपट पटपट करावी लागणार. आता उद्यापासून आणखीन लवकर उठून लवकर कामं करावी लागणार, कारण का पाण्याचा टायमिंग कमी केलेला आहे त्यांनी. तर असं आपल्या आयुष्यामध्ये ना कधी पण आपण भांडण झालं ना, तर आपण आपल्या घराच्या इज्जतीबद्दल किंवा आपल्याला कोणाला सांगायला नको म्हणून आपण काही गोष्टी सांगत नाही आणि आपण त्या लपवून ठेवतो. म्हणजे कशा त्या खऱ्या असल्या तरी आपण म्हणतो जाऊ दे, काय करायचे, कशाला लोकाला तमाशा, नाही का, असं असतं. परंतु काल बघा हे काय म्हणतात ते धनंजय देशमुख, संतोष देशमुख ज्यांची हत्या झाली, त्यांचे भाऊ काल ह्याला भेटायला गेले, महंत नामदेव शास्त्रींना. आणि त्यांनी त्यांची बाजू समजावून सांगितली की बघा कसं आमचं खरं आहे, आमच्या भावाची कशी हत्या झाली आणि आमच्या भावाला किती क्रूरपणे मारण्यात आलं. आणि त्यांच्या मुलीने सांगितलं, वैष्णवीने, की माझ्या वडिलांची फक्त 3च हाडं मिळाली, म्हणजे किती क्रूरपणे त्यांना मारण्यात आलं होतं आणि त्यांचा किती छळ केला आणि किती लोकांनी मिळून त्याला मारलेलं आहे. तर शास्त्री म्हणाले की नाही, मला हे काही माहिती नव्हतं. तर असं असतं बघा, काही काही गोष्टी आहे ना, माहिती नसल्यामुळं पण लोक आपलं एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवून की ही व्यक्ती माझ्या जवळची आहे, ही कशाला खोटं बोलेल आणि ही का अशी वागेल, काय असेल, पण ती व्यक्ती वागत असते तशी आणि वागलेली असते. त्यामुळं ना ज्यांना कोणाचं पण भांडण सोडवायचं आहे, कोणाचा पण वाद मिटवायचा आहे ना, तर त्यांनी आधी दोन्ही पार्टीचं ऐकून घ्यावं आणि मगच वाद मिटवावा, अन्यथा त्याच्यामध्ये पडू नये. आता नामदेव शास्त्री बघा, त्यांनी हाकनाक हे केलं ना, त्यांच्यावर लोकांनी आता हे केलं, म्हणजे लोक त्यांना ट्रोल करतात आहे की त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे, असं बोलायला नव्हतं पाहिजे, हो की नाही. तर असंच असतं बघा, भांडणामध्ये एकाची बाजू घेऊन जमत नसतं, कारण का दुसऱ्याची पण बाजू तेवढीच भक्कम असते. आणि एकाची जर बाजू घेतली ना, तर माणूस हेच होतं, म्हणजे की ते माणसाला लोक बोलतात की अरे ह्याला काय ह्याच्याकडून फायदा आहे, तेव्हा हा ह्याची बाजू घेतो, ह्याची बाजू घेतो. असं असतं बघा. जर आपल्याला खरोखर एखाद्याचा वाद मिटवायचा असेल आणि एखाद्याच्या घरात किंवा एखाद्याच्या समाजात कुठे काही वाद असेल आणि तो जर आपल्याला खरोखरच मिटवायचा असेल, तर निपक्षपातीपणे आपण न्याय केला पाहिजे किंवा त्यात पडलं पाहिजे. नाही तर आपल्याला एखाद्याकडून काय भेटते आणि दुसऱ्यांकडून काही भेटतच नाही, तर त्यामुळं आपण काय करतो, जो देतो ना आपल्याला त्याचीच आपण बाजू धरतो. तर असं नसावं. वाद मिटवण्याने दोघांचा वाद ऐकून घ्यावा आणि मगच वाद मिटवा, नाही तर मग त्याच्यामध्ये पडूच नाही. मी तर कितीदा वेळा लोक मला काही काही सांगतात, मी म्हणते नको बाई, ह्या कानाला नको बाई, खडा लावते मी. कोणाच्या भांडणात पडत नाही आणि कोणाच्या वादातही पडत नाही, कारण का बाई हाकनाक आपल्या घरच्या भाकरून खाऊन लोकांच्या का आपण शिव्या खात बसायच्या, नाही का, हिने केलं आणि आयुष्यभरासाठी ते मी ओझं का घेऊ माझ्या डोक्यावर, आहे की नाही. त्यामुळं मी कोणाच्याच वादात पडत नाही, कोणाशीच काही असलं तर आपली घरात येऊन बसते, काही ऐकतही नाही, बोलतही नाही, कोणाला काही सल्ला देत नाही, काही नाही. ज्याचं आहे, ज्याला जे पटते ते करल, ज्याला जे चांगलं वाटेल ते करल. आपल्या सांगण्याने काय होणार आहे, हो की नाही, बरोबर आहे का नाही. धन्यवाद.